दिवाळी आली रे उजेडाची वाट, दिवाळी आली रे उजेडाची वाट, घराघरांत पसरली आनंदाची बात, घराघरांत पसरली आनंदाची बात. फुल माझ्या फटाके पण सावध जरा, फुल माझ्या फटाके पण सावध जरा, आपले जग सुंदर जपूया सारा, आपले जग सुंदर जपूया सारा. रांगोळीच्या रंगातील उमलती फुले, रांगोळीच्या रंगातील उमलती फुले, दिव्यांच्या ओळी जणू ताऱ्यांची कुळे, दिव्यांच्या ओळी जणू ताऱ्यांची कुळे. गोड गोड लाडू करंज्या खास, गोड गोड लाडू करंज्या खास, दिवाळीला सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास, दिवाळीला सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास. दिवाळी फक्त दिव्यांची, फटाक्यांची आणि मिठाईंची गंमत नसून मनाचा, आत्म्याचा, संस्कृतीचा आणि देशाचा सामूहिक संवेदनांचा सण आहे. माझा आवडता सण म्हणून मी दिवाळी का निवडली हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. दरवर्षीप्रमाणे दिवाळी म्हणजे घराची स्वच्छता, भिंतींचे रंगकाम, रंगीबिरंगी रांगोळ्या, सुगंधी दीप, मग सर्वत्र हसणं, खेळणं, खूप धमाल, खूप प्रेम. पण या सर्व गोंधळात आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट आठवावी. ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रकाश. अंधार कधीही तेजाची स्पर्धा करू शकत नाही. ज्या दिव्यातून प्रकाश बाहेर पडतो त्या दिव्याचे मोल काही औरच. आपण जेव्हा पहिला दिवा पेटवतो तेव्हाच आपल्या लक्षात येते की हा दिवा फक्त तांदळाच्या तेलाचा नाही, तर हा दिवा आपल्या मनातल्या अन्यानाचा, द्वेषाचा, दुष्कामनांचा दूर करणारा दीप आहे. आपण जेव्हा घराची स्वच्छता करतो तेव्हा फक्त भिंतीच नाही तर आपले मन, आपला विचार, आपली दृष्टीही स्वच्छ करत असतो. सा विद्या युक्तमुळे म्हणजे जी विद्या खरी तीच खरी मुक्ती देते. दिवाळी ही प्रकाशाची, पण हा प्रकाश फक्त आपल्या घरापर्यंत आणि मर्यादात नसावा, तर हा प्रकाश गरिबाच्या, एकट्याच्या आणि दुःखीच्या, जे की यांना सुद्धा थोडा प्रकाश पाहिजे. माझ्या आवडत्या संतांचा विचार मनात येतो. कबीर म्हणतो, बुरा जो देखन में चला बुरा ना मिलिया कोई, बुरा जो देखन में चला बुरा ना मिलिया कोई, जो मन खोजा अपना मुझसे बुरा न कोई, मुझसे बुरा न कोई. हा दोहा फक्त धार्मिक नाही, श्रेष्ठ संदेश आहे. मन शुद्ध ठेव, प्रेम पसरव, द्वेष सोड. दिवाळीला सगळ्यांचे मन असावं. मित्रांनो, दिवाळी म्हणजे आनंदाची, पण हा आनंद फक्त फटाक्यांमध्ये नाही, तर हा आनंद मैत्री, शुभेच्छांमध्ये आणि एकत्र भेटण्यामध्ये आहे. दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय. हे फक्त म्हणणेच नाही, तर भारतीय संस्कृतीचे शाश्वत आहे. श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून 14 वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येला परत येणे ही दिवाळीची सर्वात सुंदर परंपरा. जिथे जनकनंदिनी सीता, भक्त हनुमान आणि लक्ष्मण यांच्याबरोबर राम परतल्यावर अयोध्या दिव्यांनी न्हाऊन निघाली. जसा कालिदास म्हणतो तसा तेज परजीवनी, प्रकाश म्हणजे जीवन. तसेच नरकासुराचा वध ही कथा नरक चतुर्दशी निगडीत आहे, जिथे कृष्णाने अन्यायाचा अंधार संपून सत्याचा दीप लावला होता. दिवाळीचे 5 दिवस म्हणजे वसुबारस, जिथे गोमाता आणि शेतकऱ्यांच्या कष्टांचा सन्मान. धनत्रयोदशी आरोग्य व आयुर्वेदाचा आदर. नरक चतुर्दशी दुष्टतेवर विजय. लक्ष्मीपूजन समृद्धी आणि स्वच्छ मनाचा उत्सव. तर भाऊबीज नात्यातील प्रेमाची जिवंत पताका. हे दिवाळीचे 5 दिवस. दिवाळीला फटाके फोडणे ही प्रथा आनंद व उत्साहासाठी आली. पण पु ल देशपांडे म्हणतील, आनंद तितका मोठा तितका आवाज कमी असला तरी चालतो. दिवाळी आली की आपल्या मनाला नवीन स्वप्ने द्या, आपल्या मनाला नवीन ऊर्जा द्या आणि आपल्या आत्म्याला नवीन नाते जपा. हा दिवा फक्त माझ्या घराचा नाही, तर माझ्या प्रत्येक मित्राचा, देशाचा आणि ज्ञान आणि माणसाचा दीप बनेल. दिव्यांच्या उजेडात आनंद फुलतो, दिव्यांच्या उजेडात आनंद फुलतो. रांगोळीच्या रंगात घर असतं, रांगोळीच्या रंगात घर असतं. गोड गोड मिठाई सगळीकडे प्रकाश, गोड गोड मिठाई सगळीकडे प्रकाश. दिवाळी आणते सुखाचा सुवास, दिवाळी आणते सुखाचा सुवास. प्रेम, मैत्री, आनंदाची शिकवण. हा सण देतो सुंदर व्यवहाराची आठवण. म्हणूनच दिवाळी माझा आवडता सण. उजळवतो मनाला प्रत्यक्ष, उजळवतो मनाला प्रत्यक्ष. आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दीपावली मंगलमय होवो. धन्यवाद.